पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी अल्पवयीन तरुणीवर कारवाई न करणारी फराज खान पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा पोकाळे यांना परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी तात्काळ निलंबित केलेलं असून तरुणीकडून पैसे घेतल्याचा आणि वरिष्ठांना माहिती न देण्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. बेकायदेशीर वास्तव्य आणि दलालांचा कट 2023मध्ये दलालांमार्फत वेश्यावस्तीत आणलेली ही बांगलादेशी तरुण अल्पवयीन असून तिने अलीकडेच फराज खान पोलीस ठाण्यात वेश्या व्यवसायास प्रवृत्त करण्याप्रकरणी मध्यस्थ कुंटणखाना मालकासह 8 जणांविरोधात फिर्याद दिली होती, ज्यानुसार गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच हवालदार पोकाळे यांनी तिच्याशी संपर्क साधला, पण याची माहिती वरिष्ठांना दिली नाही असा आरोप आहे. सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार बुधवार पेठेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला. त्यानंतर निलंबनाची कारवाई झाली. गृहमंत्री अमित शहांच्या वर्षभरापूर्वीच्या आदेशानुसार पुण्यात बेकायदा बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई तीव्र असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व ठाण्यांना सक्त निर्देश दिले आहेत. साप्ताहिक पोलीस फॉरेनच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.